नमस्कार. मराठी निर्भीड बातम्यामध्ये आपलं स्वागत आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत आपण आज या ठिकाणी प्लेझंट पार्क या ठिकाणी उभे आहोत. या पाहू शकता इथे प्लेझंट पार्क या ठिकाणी MMRDA मार्फत हा जो कॉन्क्रीटचा रोड बनला होता, काहीच महिन्याआधी हा बनला होता आणि या रोडला आज पुन्हा तोडण्यात आला आहे. हा इथे तोडलेला कॉन्क्रीटचा ढिगारा पडलेला आहे. या ठिकाणी जे सुपरवायझर उपस्थित आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ नक्की हे कॉन्क्रीटचा जो रोड नवीनच बनला होता ते तोडण्यामागचं नक्की कारण काय. तुम्ही इकडे सुपरवायझर आहात, हे नक्की रोड का तोडलाय? मला माहिती नाही. मला MMRDA साहेबांनी बोलत तोडा, मी तोडला. तुम्ही कोण आहेत? मी सुपरवायझर आहे, पण मला माहिती नाही त्याच्या मागचं हे रिझन माहिती नाही. ओके, तुमचं नाव काय? माझं नाव दीपक कांबळे. तुम्ही सुपरवायझर आहात ना इकडे, तुम्हाला नाही माहिती, सांगितलं नाही का? मला नाही सांगितलं. तुम्ही का तोडला रोड? मला माहिती नाही ना. मला त्यांनी सांगितलं तोडून घ्या, तुम्ही तोडला. आमच्या PM नी सांगितलं तोडा, तुम्ही बनवा. अधिकाऱ्यांचं कोणी सांगितलं तुम्हाला? अधिकाऱ्याच्या ह्यांच्या अधिकाऱ्यांनी मी माझ्या PMचं नाव PMनी सांगितलं. आमचे जे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत त्यांनी. नाव काय? नाव त्यांचं नाव काय? धीरज सर. धीरज सर. तर आपण पाहू शकता इथे MMRDA चे अधिकारी धीरज करून कोण आहेत, त्यांनी यांना सांगितलं, हे सुपरवायझर आहे तिकडे, यांना सांगितलं रोड तोडा म्हणून यांनी तोडला. यांना कुठलीही माहिती दिली नाही की रोड तोडण्यामागचं नक्की कारण काय. परंतु इकडे अशी माहिती मिळते सूत्रांकडून की हा जो रोड आहे अतिशय निकृष्ट दर्जाचा बनला होता आणि म्हणून इथे या ठिकाणी हा एक पॅच तोडून हा नवीन बांधण्यासाठी यांना सांगितलेलं आहे. मुळात विषय असा आहे की जेव्हा रोड बनत होता, जेव्हा रोडचं काम चालू होतं, तेव्हा हे इंजिनियर कुठे होते? जर तेव्हा त्या इंजिनियरने लक्ष दिलं असतं तर आज ही वेळ आली नसती. कुठेतरी काम चालू असताना ह्या ठेकेदाराला अधिकारी पाठीशी घालण्याचं काम करतात, म्हणूनच आज ही वेळ येते या रोड पुन्हा बनवण्याची आणि नागरिकांचा कररूपी पैसा आहे हा कुठेतरी वाया घालवण्याचं काम करत आहेत.